साहेब होईच आपल्यासाठी खुश होऊन टाळा वाजवतो का मस्करी करतोय आपण? बाई खुश तर हा होऊ शकत नाही, मस्करी आपण याला करू देणार नाही. पण कोण आहे कोण हा? हाच तो माणूस ज्याला धडा शिकवायला आपण एक खयाली पुला उभं केलं. आणि साहिल ज्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये कामाला होता, त्या हॉटेलचा हा मालक मिस्टर अधिकारी. वाह, इकडे यायला निघालो होतो ना तेव्हाच मला वाटलं होतं की त्या हॉटेलने सर्कस चालू असणार. सर्कस तसंच झालं. हॉटेलला राखी. अरे हॉटेलला कोण राख्या बांधतं का? कित्येक वर्ष ही 5 स्टारची चेन चालवतोय मी, पण कधी ही हॉटेलला राखी नाही बांधली. बाकी तुम्हाला तरी काय माहिती ना हॉटेल कसं चालवतात ते. काय करणार, म्हणूनच ते हॉटेलला राखी वगैरे. हा, कदाचित असं असेल की मी इथे येतोय हे कळलं म्हणून तुम्ही राखी बांधताय. म्हणजे हे हॉटेल माझ्यापासून तुमचं रक्षण करेल. काय बाई बस, आपलं हॉटेल आहे, आपण राखी बांधू नाही तर तंबू ठोकू. तू तुझं बघ, आम्ही आमचं बघू. तंबू, परफेक्ट तंबूच सर्कशीचा. बाकी तुमच्यासारख्याने दुसरं काय सुचणार म्हणा. आणि हे काय, 2च जोकर उरलेत सर्कशीमध्ये? बाकीच्या प्राण्यांवर काय सरकारने बंदी घातली का काय? कुठे आहे ती टेबलावर चढून माकडचाळे करणारी? कुठे आहे? कोणी कसला माज आहे तुम्हाला? कसला माज आहे या हॉटेलचा? आणि तो चष्मिश दाढीवाला कुठे, जो मला फडतूस थेरी सांगत होता? युनिव्हर्सल थिअरी आहे. पायाने ठिणगी विजवता येते, ठिणगीने पेटलेला वणवा नाही. आणि ती अशिक्षित अडाणी कुठे? आणि तू नको सांगू आम्हाला काय घालायचं आणि काय नाही ते. तू फक्त जेवण वाढायचं. हे असं बोलायला शिकवलं आहे तुला मोठ्यांची? माझ्या आईने मला काय शिकवलं ते दाखव. फुकटा राणी, राडा राडा राडा. आय एम गोइंग लाईव्ह. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्याच हाताखाली काम करून मलाच शहाणपणा शिकवणार ते बेशिस्त बंडखोर कुठे आहे? गेट आउट. खरंच सांगतोय तुला. जातो ना, जातो. या केबिन मधून नाही, या हॉटेलातून, या नोकरीतून, आणि ही जी फेक स्माइल आहे ना, ही यातून आउट होतो. हे जे आलिशान हॉटेल आहे ना, त्या हॉटेलचा मी मालक आहे, मालक. हे मीट मी इन द केबिन, नॉट नाउ, आय एम बिझी. आमच्यासारखे 1760 बघितलेत ना तुम्ही, आता आम्हाला बघा.
कुठे गेले कुठे? मी आलोय हे बघून लपून बसलेत काय? हे शक्य नाही, अजिबात शक्य नाही. अरे हातात काहीही नसताना एवढ्या शहाणपणाने बडबड करणारे आता हॉटेल उभं राहिल्यावर असं लपून नाही बसणार. पण मला माहिती आहे कुठे गेलेत ते. कारण या बिझनेसमध्ये आपल्या प्रत्येक कॉम्पिटिटरची पूर्ण माहिती ठेवावी लागते. आणि तुम्ही तर माझे लाडके आहात ना, नाही का? त्यामुळे मला माहिती आहे कुठे गेलेत ते. हे हॉटेल चालत नाही म्हणून पळून गेलेत तुम्हाला सोडून. काय खरं की नाही? बास, फर्स्ट अँड लास्ट अँड बेस्ट सांगतोय. निघ. जितका थांबशील ना तितकं सेकंदाचे फटके पडतील. आणि तुमच्या एज कडे बघून वाटत नाही तुम्हाला ते झेपतील. उगाच आमच्या हॉटेलमध्ये खून खराबा कशाला नाही? निघणारच आहे. निघणार आहे. पण तुमचं हे खयाली पुलाव हे काय चीज आहे ना ते बघून निघणार. साहेबा, तू हॉटेल बघणार? त्याच्या आधी आम्हीच तुला बघून घेऊ, त्याचं काय? मगाशी जरासं दुर्लक्षच झालं तुझ्याकडे. पण जास्तच बोलतोयस तू. कोण आपण? सर्कशीतले नवीन जोकर? जोकर नहीं, ठोकर. ठोकर लगती है ना पैर को तो अंगूठे का खाली नाखून निकलता है. पण कळ असते ना पर मेंदूच जाते. कळलं का तुझ्या तर? सायरस, काय हे हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरशी असं वागतात? हे बाहेर कळलं तर महागात पडेल नाही का तुम्हाला? येऊ दे त्याला आत. सवी त्याला त्यांना सिनियर आहे खूप तुम्हाला मी. येऊ दे त्यांना आत. सभी वा वा वा, देखावा छान आहे. मस्त. 35 वर्ष, जवळपास 35 वर्ष मी या इंडस्ट्रीत काम करतोय. अरे लोकांना काय आवडतं हेच जर का तुम्हाला कळत नाही तर अनुभव कशाशी खातात हे तुम्हाला कसं कळणार रे? पण माझा अनुभव दांडगा आहे. पारखी नजर आहे माझी. मी माणूस बघून ओळखतो की हा माणूस काय दिवे लावणार आहे ते. आणि तुम्हाला पहिल्या क्षणापासून मी तुम्हाला माकड, सर्कशीतला प्राणी, जोकर असं काय 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 बोलतोय. आणि हिअर आय एम. रम्य देखावा कुठल्याही सर्कशीपेक्षा कमी नाहीये. वा 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 वा. मोठेपणाच्या दिखावापेक्षा हा देखावा बेटर नाही का? कोण आहेस तू? कोण आहेस? बिनकामाची बडबड करणारा ह्या ग्रुप मधला एक माणूस. बडबड बिनकामाची असली ना तरी माणूस कामाचा आहे साहेब. हो का? बर. अरे रे 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 रे, किती धूळ आहे रे या टेबलवर. ए कामाचा माणूस, जरा फडकं मार टेबलवर. सायरस, एक मिनिट, जरा सीटवर थोडंसं.
थोडं राहिलंय नाही का क्लीन करायचं. आई आई ग आई. लोणची पापड बनवणाऱ्या आणि एक्सपोर्ट करणाऱ्या एका इंटरनॅशनल कंपनीची मालकीण आज टेबलवर फडका मारते. काय वाईट अवस्था आली रे. आई आई. का नुसते उभे करायला तुमच्याकडे पाणी वगैरे द्यायची पद्धत नाहीये का? हे, पाणी दे. ग्लासात भर पाणी. सेल्फ सर्व्हिस आहे सर. ज्याला जेवढं पाणी हवं तेवढं ते ओतून घेतं. इको फ्रेंडली सर्व्हिस. हो वा व्हेरी गुड. तू जराशी हुशार वाटतेस मला. थँक्यू. हुशार वाटतेस म्हटलं मी. हुशार आहेस असं नाही म्हटलं. आणि ह्यांच्या ग्रुपमधली आहेस म्हणजे थोडासा बिघाड हा असणारच मेंदूत. ऑर्डर काय लिहू सर? काय घेणार आपण? मी मेन्यू कार्ड बघून ठरवेन. सॉरी सर, मेन्यू कार्ड नाहीये. व्हॉट? मेन्यू कार्ड नाही? नाही. मेनू कार्ड नाही? मेनू कार्ड नाही? अरे तबेल्यात जर का गाई म्हशी नसतील तर त्याला कोणी तबेला म्हणेल का? तलावात जर का पाणी नसेल तर त्याला कोणी तलाव म्हणेल का? मेन्यू कार्ड नाही. जेवायला घालताना लोकांना की खयाली पुलाव असं नाव आहे म्हणजे जेवण झालं असं समजायचं कस्टमरनी. भाई तू किती बोलतो. ठीक आहे बोल. पण काय भाई तू माहिती काढून आला होता ना सगळ्यांची, पण या हॉटेलची नीट माहिती काढलेली नाहीयेस. खयाली पुलाव, विश तुमची, डिश आमची. तुम्हाला आवडणारी किंवा तुम्हाला खावीशी वाटणारी डिश तुम्ही आम्हाला सांगायची किंवा कागदावर लिहून द्यायची. ती तुमची विश आम्ही डिश म्हणून पूर्ण करणार. अरे वा, कॉन्सेप्ट मस्त आहे. म्हणजे मी जी डिश मागवीन ती मला मिळेल ना? हो. बेस्ट. ओके. माझ्यासाठी एक पास्ता अल पोमेडोरो. भाई असली कुठली डिश नाहीये, म्हणजे असेल ती सांग डिश. अरे लालबाग परळच्या पुढे न गेलेल्या सकाळी नाश्त्याला इडली खाणाऱ्या लोकांना इडलीची डिश कशी काय कळणार रे? कधीतरी ना एकदा आंघोळ करून बरे कपडे शूज घालून माझ्या हॉटेलला या. तिथे मेन्यू कार्ड पण आहे आणि त्यात ही डिश लिहिलेली सुद्धा आहे. परवडत असेल तर खाऊन पण बघा. ही फायनेस्ट इटालियन डिश आहे, पास्ता अल पोमेडोरो. मोठ्या तोऱ्यात सांगताय विश तुमची, डिश आमची. तुम्हाला माहीतच नाहीये ही डिश तर तुम्ही विश काय पूर्ण करणार? डोंबल. मला बनवता येतं. व्हॉट? हे बघ, विश तुमची, डिश आमची या प्रकारामध्ये मला ना विषाची परीक्षा घेऊन बघायची नाहीये. अरे मोठमोठ्या शेफना सुद्धा ही डिश परफेक्ट बनवता येत नाही. तुला काय येणार रे? हा? Benvenuti signore. Pasta al pomodoro. La la, such a lovely dish. 3/4 cup olive oil, 1 medium onion, 4 garlic cloves finely chopped, cha-cha-cha. Whole peeled tomatoes pureed in a food processor.
unsalted butter cut in pieces, kosher salt, 3 large spring basses, ooh la la bucatini or spaghetti, and finally my amici, 3/4 cup of finely grated parmesan or pecorino, ooh la la, you will love it, I tell you, signore. मेक इट फास्ट, भूक लागले मला. Sure. अजून लागणारे कांदा मी कापू? हा, इट्स इनफ, इट्स इनफ. मी काही मदत करू का? काम डाऊन. ती कॅप्सिकम दे तिथलं, शिमला मिरची दे. ओके, छोटा स्पून दे तिथलं. उर्मिला दे. हळद द्या. हळू लागेल. डोंट वरी. हे मिरची घ्या. मिरची टाका. मिरची म्हणजे लाल मिरची टाका, ढोबळी मिरची टाका. असं तिखट बनवा, म्हणजे असा बोंबलत गेला पाहिजे तो. हाँ सही बात है. और जमाल गोटा. अरे हाँ, मतलब जमाल गोटी की एक गोली खाने में डाल दी ना तो दिन भर समुद्र किनारे बैठे रहेगा. हाँ अरे लोटा लेके. हा लोटा. हा चालेल. एखादी गोळी टाकच. हा एक सेकंड. असं काहीच करायची गरज नाही. बुराई के साथ हमेशा अच्छाई से बर्ताव करना चाहिए. बुराई के साथ बुराई करो तो बुराई बढ़ती है, घटती नहीं. वैसे भी दुनिया में बुराई बहुत हो गई. राम तेरी गंगा मैली हो गई. साखर दे पटकन, चल. मैली साखर. हा साखर. हे घ्या साखर. That's good. पण मी काय म्हणतोय, बोला. हा नक्की कोण आहे माणूस? हाँ मुझे तो ना बातों से एकदम खराब आदमी लगता है. विलन वाटावा असा आहे. कोण आहे तो? कस्टमर. आपल्यासाठी तो खयाली पुलाव मध्ये आलेला एक कस्टमर आहे. त्याने एक डिश मागितली आणि ती इथे फक्त मला बनवता येते. दॅट्स इट. तो कोणी असला ना तरी आपण आपलं काम बेस्ट करायचं आणि मनापासून करायचं. क्योंकि इस वर्ल्ड में 3 चीजें कभी नहीं टिकती. एक कच्चा मकान, दूसरा बारिश का तूफान और तीसरा ये इसके जैसे शैतान. चला बघूया किती वेळ टिकतंय. तू तेल काढलंस का ते? हाँ चल. हा अजून काय हवंय का? नाही, ऑलमोस्ट डन. काय थांब ना. मामी आत ये ना. इथे ये पटकन आतमध्ये. इथे मीटिंग करायची आपण. ही काही जागा आहे का मीटिंग करायची? इनिशियली हे बाथरूम यूज करायला पण मला जीवावर यायचं आणि इथे काय ही लकी जागा आहे आमच्यासाठी, हो ना? ही त्यापेक्षा ते मुलींचं बाथरूम तरी वापरायचं. ते जरा क्लीन आणि स्पेशियस तरी आहे. अगं नाही, ते पप्याला मुलींचा प्रॉब्लेम आहे ना, ते जमलं नसतं. करेक्ट आहे भाई. आपले पिताश्री ना करेक्ट बोलतात. भाई 2 पुरुष भेटले ना की विडी काडी करायला जातात, पण 2 बायका भेटल्या की त्या काड्या लावायला लागतात. करेक्ट आहे भाई, करेक्ट आहे. तुम्ही काय बडबडताय भाई? बाहेर काय चाललंय? तो माणूस तिकडे येऊन बसलाय. आपल्याला काय करायला पाहिजे? राडा करायला पाहिजे आणि आपण इथे वेड्यासारखे शांत बसलोय. शांतच बसायला पाहिजे आपल्याला. मला काय वाटतं, आपण गौरव आणि साईला फोन करायला पाहिजे. नाही नको, त्याची काही गरज नाहीये. गरज त्या माणसाला फटकवण्याची आहे. तेव्हा रायडा झाला होता ना, तेव्हाच ना त्याला पोटभर प्रसाद द्यायला पाहिजे होता, म्हणजे इकडे जेवायला आला नसता. दिलात का प्रसाद? दिलात का? नाही ना. काय मग उगाच वेळ गेली आणि गरज पण संपली. तू म्हणतोस ते बरोबर आहे. जेवेल, बडबड करेल आणि जाईल तो. काय गरज आहे हे सगळं करायची? अरेला कार्य केलं ना तर मग हिशोब उगाच बिघडेल. हिशोब क्लिअर करायचा असेल तर मग त्याने दिलेलं चॅलेंज पूर्ण करायला.